नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत. खासदार नरेश म्हस्के आणि यशवंत किल्लेदार यांची भेट झाली आहे. या भेटीवेळी मनसेचे आणखी काही नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि नरेश म्हस्के आणि यशवंत किल्लेदार यांच्या भेटीचा हा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात निश्चितच चर्चा वाढल्यात. जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत. याच्यामध्ये महत्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते. ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला. निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर पद मिळावं म्हणून. दावा करू शकतात ना, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा. त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये काही कुरघोडी आहे का? ज्या पद्धतीमध्ये उल्हासनगरमध्ये वंचितच्या लोकांचा पाठिंबा घेतला वाटत असतं माझ्या पक्षाचा महापौर व्हावा, या दृष्टीने आम्हालाही वाटतं की महापौर व्हावा. जसं ठाण्यात त्यांना वाटत असेल की बाबा ठाण्यात त्यांचा महापौर व्हावा, तर मला पक्ष म्हणून वाटतं मुंबईत पण माझा महापौर व्हावा. प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात. कविता, आता आपण बघतोय की किल्लेदार आणि नरेश म्हस्के यांचा हा फोटो तर समोर आलेला आहे. या नेत्यांच्या ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत त्याच्यानंतर नेमके काय चर्चा होत आहेत, कशा समीकरणांबाबतच्या चर्चा आहेत? नक्कीच रिद्धी, आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक ठाण्याचे असतील, नवी मुंबईचे असतील, हे कोकण भवन येथे आले होते. गट नोंदणीसाठी हे सर्व नगरसेवक आले होते. त्याचबरोबर मुंबईतील मनसेचे 6 नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन मध्ये त्यांच्या गट नोंदणीसाठी आलेले आणि नवी मुंबईतला एक नगरसेवक मनसेचा होता, ते देखील आज कोकण भवन येथे आला होता. आणि या दरम्यान यशवंत किल्लेदार यांना गटप्रमुख म्हणून जे आहे ती त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ही माहिती खासदार नरेश म्हस्के यांना भेटताच खासदार नरेश म्हस्के यांनी यशवंत किल्लेदार यांची भेट घेतलेली आणि गळाभेट घेऊन जे आहे ते पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्या दरम्यानचा हा फोटो जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. एकूणच या भेटीमध्ये जे आहे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे, यशवंत किल्लेदार हे आमचे मित्र आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी परिषद पासून आम्ही एकत्र काम देखील केलेलं आहे आणि ते गटप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे, म्हणून मी त्यांची गळाभेट घेतलेली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला भेटल्या. एकूणच या भेटीनंतर जे आहे ते राजकारणामध्ये जी आहे ती खळबळ माजलेली आपल्याला पाहायला भेटते. रिद्धी, कविता, आपण जसं म्हणतोय की हा फोटो विशेषतः किल्लेदार आणि म्हस्केंचा समोर आल्यानंतर काही राजकीय समीकरणं जुळतील का, युती वगैरे कुठं होईल का, अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा जोर धरताना दिसतात, त्याबाबत काय तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, आपण बघितलं जर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर आलेल्या पाहायला भेटल्या. परंतु खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर मनसेने मुंबईत देखील आमच्या बरोबर युती केली तरी देखील आम्हाला चालेल, त्याचबरोबर नाही केली तरी देखील चालेल, पण शिवसेनेचाच महापौर बसावा अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. रिद्धी, जी, कविता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.